ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, व्यक्ती किंवा मनुष्य जेव्हा हर्षभरित होतो, आनंदित होतो, तेव्हा तो आनंद त्याच्या डोळ्यामधून दिसत असतो. तो हर्ष त्याच्या पूर्ण चेहऱ्यावरती आणि पूर्ण शरीरावरती एका विद्युत प्रवाहाप्रमाणे सळसळ वाहत असतो. जणू काय संपूर्ण ते शरीर त्या आनंदाच्या सागरामध्ये बुडावलेलं असते. त्याचप्रमाणे जेव्हा व्यक्ती दुःखी होतो, जेव्हा व्यक्तीला फार दुःख होत असते, काही दुःखातून जात असतो, तेव्हा त्याचं संपूर्ण शरीर दुःखाच्या सागरामध्ये बुडालेलं असते. आणि जेव्हा मनुष्य दुःखामध्ये असतो किंवा आनंदामध्ये असतो, ते कळत नकळत कुठे ना कुठे बाहेर येत असते. कधी आनंदाच्या त्या गाण्यामध्ये, तर कधी दुःखाच्या त्या गाण्यामधून. आज शुभवर्तमान आपल्या समोर परत एकदा नित्यकुमारी पवित्र मरेचं उदाहरण ठेवत आहे. एकेकाळी दुःखाचा डोंगर समोर दिसत असतानाच त्या डोंगराच्या शिखरावरती त्या मरेला आनंदाचा तारा दिसतो. त्या मरीचं दुःख क्षणामध्ये बदलते. आज पवित्र मरियेचा आनंद तिच्या डोळ्यामधून, तिच्या चेहऱ्यावरती आणि संपूर्ण शरीरभर दिसत आहे. ती जणू काही नाच गाणं करत आहे. कशासाठी? तिची नातलग अलिशेबा जी गर्भवती होती आणि ती पवित्र मरियेला सर्व स्त्रियांमध्ये धन्य असे म्हणते व त्या पवित्र मरियेला आलिंगन देऊन सांगत असते की तुझ्या उदरामध्ये जे बाळ आहे ते जगाचा उद्धारक आहे, त्यामुळे तू धन्य आहे. आणि पवित्र मरियेला खरोखरच परमेश्वराने तिला निवडल्याबद्दल धन्यवाद करावासा वाटतो. आणि ती एवढी धन्यवाद करत असताना कधी स्वतःला उंच करत नाही, तर स्वतःला दासीचं किंवा स्वरूप किंवा दासी म्हणून सांगते. आणि म्हणूनच सुंदर असं गाणं पवित्र मरिया म्हणत आहे की त्या देवबापाने गर्विष्ठांना खाली पाडलेला आहे. त्या देवबापाने, स्वर्गीय बापाने गर्विष्ठांना खाली पाडलेला आहे आणि निष्ठावंत लोकांना, नम्र लोकांना उंच केलेला आहे. खरोखरच पवित्र मरियेने हृदयातून आज परमेश्वराला धन्यवाद गायलेला आहे. पवित्र मरियेने आत्म्याद्वारे परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गायलेलं आहे. कारण तिच्या उदरामध्ये जगाच्या तारकाला किंवा उद्धारकाला पवित्र मरियेने जन्म दिलेला होता. पवित्र मरिये ते आमंत्रण स्वीकारलेलं होतं आणि म्हणूनच ती आनंदाने आज परमेश्वराचे जयगीत गात आहे, स्तोत्रसूत्र गात आहे. खरोखरच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठली गोष्ट करत असतो. कधी आपण दुःखाच्या सागरामध्ये बुडालो असतो, तर अचानक दुःखाच्या सागराचं रूपांतर आनंदाच्या सागरामध्ये देखील होत असते. फक्त आपल्याला परमेश्वरावरती भिस्त आणि विश्वास ठेवता आला पाहिजे. पवित्र मरियेने प्रभू येशू परमेश्वरावरती विश्वास ठेवला. आपलं सर्वस्व परमेश्वराच्या हातात समर्पित केलं. जरी दुःखाचा डोंगर तिच्या समोर दिसत असला तरी स्वतःला दासी म्हणून तिने आपलं पूर्णपणे आत्मसमर्पण केलं. परंतु त्याच कुमारिकाला, त्याच पवित्र मरियेला परमेश्वराने उंच केलं. केवळ स्वतः नम्र बनली म्हणून तिला स्वर्गामध्ये तो तारणाचा मुकुट दिला, विश्वासाचा मुकुट दिला. आणि म्हणूनच सर्व स्त्रियांमध्ये आज अलिशेबा तिला सांगत आहे की तू धन्य आहेस. सर्व स्त्रियांमधून परमेश्वराने तुझी निवड केलेली आहे. सर्व स्त्रियांमध्ये तू स्वतःला नम्र केलेला आहे आणि म्हणूनच तू धन्य आहेस. आणि ते गीत आज पवित्र मरिया म्हणत आहे. आपण देखील जेव्हा आनंदित होतो तेव्हा परमेश्वराचे धन्यवाद गायले पाहिजे. दुःखामध्ये, आनंदामध्ये परमेश्वराचे स्तोत्र गायले पाहिजे. कारण कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये परमेश्वराची काही ना काही योजना असते. आणि जेव्हा आपला काहीच गोष्ट समजत नसते, तेव्हा जर आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित केलं, तर परमेश्वर कुठल्याही गोष्टीची परिस्थिती, कुठलीही परिस्थिती ही वेगळ्या प्रकारे बदलून आपल्याला योग्य त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपण त्याची योजना काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण स्तोत्र संहितामध्ये आणि या संपूर्ण शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक गोष्ट जी ठळकपणे दिसून येते ती म्हणजे दासी, ती म्हणजे नम्रपणा.
पवित्र मरीने स्वतःला नम्र केलं, म्हणून परमेश्वराने तिला उंच केलं. नम्र होणारा व्यक्ती कधीच कोसळत नसतो, कधीच भुईसमाट होत नसतो. तर जेवढा तो वागतो तेवढा परमेश्वर त्याला उंच करत असतो. आपण देखील जीवनामध्ये नम्र होण्याचा प्रयत्न करूया. नेहमी परमेश्वराची स्तुती स्तोत्र गाऊया आणि नक्कीच परमेश्वर तो स्वर्गीय आनंद, जो आनंद पवित्र मरीला दिला, तोच आनंद आपल्या सर्वांना देणार आहे. आमेन.